पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने मारा करतोय रोहित। हो अफलातून, क्या बात आहे, चांगल्या धाटणीचा चेंडू राहिलाय। या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच गोलंदाजीने केलाय। ज्या फलंदाजाने खऱ्या अर्थाने भावेश निवातेने पहिल्या चेंडूवरती आपले मनसुबे खऱ्या अर्थाने या ठिकाणी दाखवले होते की आक्रमण करण्याचे, मात्र तो आक्रमण कुठेतरी थांबवलाय गोलंदाज रोहितने। पुढील चेंडू, क्या बात आहे। हो या ठिकाणी पहा काय घडलंय, सिली मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण होता आणि खऱ्या अर्थाने पराग म्हात्रे त्या ठिकाणी खेळाडू आहे, एक जुना जाणता खेळाडू, लेजंड क्रिकेटर। खऱ्या अर्थाने चांगला चेंडूला अडवला, अचूक फेकी केली। खऱ्या अर्थाने आपण पाहिलं हा चेंडू अवघड होता अडवणं, मात्र रोहितला देखील माहिती आहे ही विकेट किती महत्वाची होती। आणि खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये या पहिल्या षटक चालू असताना धावचीच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद होऊन माघारी परतलाय डीजे। क्या बात आहे। या ठिकाणी आपण पाहिलं ना, विराजला मात्र या ठिकाणी 6 चेंडू राहिला, साहिले चेंडू मात्र नॉन स्ट्राईकला राहिला। विराजला स्ट्राईक साठी विराज अक्षरशः या ठिकाणी तळपड होता, ज्याप्रमाणे एखादा पाण्यातील मासा बाहेर काढायला तळपतो नदीमध्ये जायला किंवा समुद्रामध्ये जायला त्याच पद्धतीने, परंतु विराजला मात्र स्ट्राईक मिळाला नाही। आणि महत्वाचा गडी गारज झालाय, कारण विराज हा खेळाडू असा आहे ना की मॅच मध्ये कधी या कलाटणी घेईल ना हे सांगू शकत नाही। अशा पद्धतीने विराज मात्र बाद झालाय। ज्या आगरदंडा संघाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे तो मात्र बाद झाला, खऱ्या अर्थाने कोणताही चेंडू मात्र खेळला नाही। आणि हा षटक खऱ्या अर्थाने पाहिलं 4.5 मिनिटं पहिला षटक टाकण्यासाठी झाले। म्हणजे मी विनंती करतोय अजिंक्य बोर्ली संघाला की आपण टायमिंगचा महत्व जाणायचं आहे। वेळेचं मोल जपा मित्रांनो, वेळ आपल्याला अनमोल बनवेल। खऱ्या अर्थाने हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही, परंतु ह्या वेळेच्या आधी आपण आपले षटक, आपला खेळ कशा पद्धतीने चांगला होईल हे खऱ्या अर्थाने आपण पाहायचं आहे। षटक क्रमांक पहिलं संपलं, पहिल्या षटकाची सांगता झाली, धावपळक पहिल्या धावपळकावरती 1 बाद 9 धावसंख्या। ज्या पहिल्या चेंडूचे षटकार आल्यानंतर देखील हा खेळ आपल्याला बदललेला पाहायला मिळाला। आपण जी स्पर्धा पाहतोय प्रशांतता मिसाळ पुरस्कृत मुरुड प्रीमियर लीग पर्व 4 2025 एक धीमादार क्रिकेटचा रणसंग्राम मांडला या गावामध्ये आपण पाहतोय या व्यासपीठावरील। आणि हा क्रिकेटचा खेळ खेळण्यासाठी आणि हा क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी आलेल्या तमाम मान्यवरांचं, मायबाप प्रेक्षकांचं मी हार्दिक स्वागत करतोय। चांगला फटका या ठिकाणी सिली मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, चेंडूला अडवण्या या ठिकाणी अडवलं गेलं, डॉट चेंडू आलाय। षटक क्रमांक दुसरं मार्गस्थे असताना गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं अयमान अरब हा स्वतः कर्णधार सरसेनापती राजपुरी गावाला बिलॉंग करणारा हा अष्टपैलू खेळाडू राहिलाय। तेच तरार गोलंदाज, राईट आर्म ओव्हर, चांगला फटका या ठिकाणी, चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर, आलाय षटकार। मेहुल पाटील मॅन फ्रॉम मांडला गावला बिलॉंग करणारा खेळाडू आहे, मात्र चांगली सुरुवात केली गेली। जो विराज बाद झाला ना त्या विराजचा मात्र आमच्यावरती दबाव नसणार आहे, मात्र या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालं। गोलंदाज पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर, हो पुलर लेनचा चेंडू होता, मात्र आपण टप्पा पडल्यानंतर अगदी चेंडू खाली राहिला, एक्स्ट्रेच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला, डॉट चेंडू आलाय। ज्या पद्धतीने रोहितने सुरुवात केलेली गोलंदाजी, पहिल्या चेंडूची षटकार आल्यानंतर मात्र दुसरा चेंडू डॉट निघाला होता, त्याच पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळते। कारण पहिला चेंडू ऐमान अरबचा डॉट राहिला, नंतर षटकार, नंतर पुन्हा एकदा तिसरा चेंडू डॉट पाहिलाय, पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर, ओ स्लोवर चेंडूचा वापर केला गेला या ठिकाणी, क्या बात आहे। चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन या ठिकाणी आपण पाहिलं ना ऐमान अरबच्या माध्यमातून पाहायला मिळालं। टोटल स्कोर पाहिला धावपळकावरती तर मात्र 15 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत। 15 धावांचं योगदान आतापर्यंत पाहायला मिळतोय। एक षटकार आपण पाहिला,
खऱ्या अर्थाने मेहुलच्या बॅटमधून आला, त्यानंतर आपण पाहिलं भावेच्या बॅटमधून देखील आलेला आहे. बॅकपुढला सरसून मारण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर थोडंसं चेंडूने उचलून घेतली, अति बाउन्स झाला चेंडू या ठिकाणी. जरी खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना, हे नमी म्हणजे खऱ्या अर्थात सकाळच्या सत्रामध्ये मावशे डूचा या ठिकाणी आपण वापर पाहिला, परंतु खऱ्या अर्थाने या गोलंदाजाने वापर केला गेला. चेंडू पडल्याने चेंडू थोडा बाउन्स झाला, अतिरिक्त उछाळ देखील पाहिला, डॉट चेंडू आलाय. धावसंख्या धावपाळकर जर पाहिली तर मात्र 15वरती धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळतोय. ती म्हणजे प्रथमचा फलंदाजी करणारा विशाख 11 वांदेली या संघाची. फुल टॉस मध्ये चेंडू या ठिकाणी एक खऱ्या अर्थाने या ठिकाणी पर्वणी आली होती, मात्र कावकोण क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षणे हा चेंडू चांगल्या पद्धतीने अडवला गेला. डीप क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल केल्यानंतर सिंगल मात्र या ठिकाणी कंप्लीट केली गेली. एकाच्या व्यतिरिक्त जास्त धाव काय मिळाली नाही. 2 षटकांचा खेळ संपला. 16 धावा धावपाळकडे पाहायला मिळतोय. क्रिकेटचा हा 16 आपण या ठिकाणी अनुभवतोय. 2 षटकाचा खेळ संपल्यानंतर आपण प्रति षटकाचे सरासरी पाहिले, 8च्या सरासरी धावसंख्या धावपाळकावरती पाहायला मिळतोय. जी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय, प्रशांतदादा मिसाळ पुरस्कृत मुरुड प्रीमियर लीग 2025 पर्व 4 एक दिमागदार क्रिकेटचा हा 16 आपण या ठिकाणी अनुभवतोय. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं 24 संघ मालक, 24 संघ आणि 24 खऱ्या अर्थाने कर्णधार या ठिकाणी आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून गेल्या वर्षी स्पर्धेमध्ये आपण पाहिलं प्रथम क्रमांक जो पटकावला ईगल 11 SD या संघाने विजेता ठरलेला संघ. या वर्षीचा संघ कोणता असणार आहे आणि खऱ्या अर्थाने वेदांत सर सांगायचं या वर्षीचं वैशिष्ट्य MPL सीझन 4 मध्ये जी मोटरसायकल जी बाईक आहे ती खऱ्या अर्थाने विजेता संघ मालकास देण्यात येणार आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण बऱ्याच वेळेला खेळाडूंना आपण मोठ्या स्पर्धेमध्ये बक्षीस देत असतो, परंतु खऱ्या अर्थाने जो खेळाडू षटक क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅकवर रोहित नागोजी. हो, मोठा फटका लगावला गेला. ऑन क्षेत्रामध्ये चेंडू बराच वेळ हवेमध्ये राहिलाय, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे, कोणतीही चुकी केली नाही. फलंदाज मात्र या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होऊन माघारी परतलाय. क्या बात आहे. क्रिकेटचा खेळ आहेच भारी मित्रांनो, क्रिकेटचा खेळ आहेच भारी मित्रांनो, परंतु अशा खेळाडू वृत्तीमुळे आणखीनच भारी वाटतो. कारण त्या ठिकाणी पहा, ही खेळाडू वृत्ती आहे. कॅच पकडला, त्याला आधी वाटलं की झेल पकडलं गेलं, मात्र त्याने पुन्हा एकदा सांगितलं की नाही, की हा मात्र षटकार आहे आणि षटकार आला. या ठिकाणी खऱ्या अर्थाने थोडंसं सुखाचं या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केला होता. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं अजिंक्य बोर्डे संघाने, मात्र जास्त काळ राहिला नाही आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिला विशाखा 11 वांदेली संघाला या ठिकाणी हा पाहायला मिळतोय. सफळ होऊन मारण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा, मात्र या ठिकाणी असफल झालाय फलंदाज. डॉट चेंडू आलाय. थोडं स्कोर पाहिलं धावपळकावरती 22 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. रोहित नागोजी आपल्या भात्यातील खऱ्या अर्थाने हा षटक क्रमांक 2 लागतोय. म्हणजे आपण पहिल्या षटकाचा विचार केला, पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने षटकार त्याच्या पहिल्या चेंडूवरती आला होता, तरी देखील 9 धावा खर्च केल्या होत्या पॉवर प्लेमध्ये. 3रं षटक चालू असताना देखील चांगली कामगिरी पाहायला मिळतोय. अकूट टप्प्याचा चेंडू राहिलाय, स्वतःच्या फलंदाजीमध्ये अडवण्याचा प्रयत्न. हो, या ठिकाणी चेंडू अडवला होता, मात्र या ठिकाणी आपण पाहिलं की सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. खऱ्या अर्थाने हा धोका पत्कारला होता फलंदाजाने, कारण धावा थांबल्या होत्या. धावा करणं गरजेचं आहे, धावांसाठी संघर्ष करतोय आणि ही धाव एक रिस्क घेतली होती, एक आपण पाहिलं रिस्क पूर्ण केली गेली. खऱ्या अर्थाने जर या क्षेत्राचा हा चेंडू एकदा कदाचित यष्टीला आढळला असता तर एकदा कदाचित फलंदाज देखील धावच्या सुरुवात बाद झाला असता. मात्र रिस्क घ्यायला पाहिजे. जीवन असो की आपला क्रिकेटचा खेळ असू दे, तुम्हाला रिस्क घेणं गरजेचंच आहे. त्या बाते चांगला चेंडू राहिलाय, स्लोवर चेंडूचा वापर केला गेला, डॉट चेंडू आलाय. एक चांगली या ठिकाणी गोलंदाजी करत असताना आपण रोहित नागोजीला पाहतोय. बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे आणि फार कमी वयामध्ये खऱ्या अर्थाने हा खेळाडू व्यावसायिक दर्जाचा खेळाडू बनलाय. हो, चांगला चेंडू गुडलाईन स्पॉटला धडल्यानंतर चेंडू अगदी थोडंसं बाउन्स झाला. चांगली खेळपट्टी या ठिकाणी गोलंदाजाला तेवढी पूरक, फलंदाजाला देखील दोघांसाठी ही खेळपट्टी चांगल्या पद्धतीची बनवली गेली आहे. डॉट चेंडू आलाय. धावसंख्या पण पाहिल्या धावपळकावरती 23 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय. पुलर लेनचा चेंडू राहिला, अगदी कार्पेटच्या सहाय्याने कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू या ठिकाणी फटका लगावला गेला. एकच सिंगल धाव मिळणार, सिंगलच्या व्यतिरिक्त धाव मिळणार नाही. षटक क्रमांक 3 मात्र संपला. 3 षटकांचा खेळ संपला. धावा पहिल्या धावपळकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर ती म्हणजे 24 धावा.
8ची सरासरी प्रति षटकामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते। पहिल्या षटकाचा विचार केला ज्या रोहित नागोजीने खऱ्या अर्थाने 9 धावा खर्च केल्या होत्या। दुसरा षटक आपण पाहिला एमान अरब कर्णधारांचं, त्यांनी 7 धावा खर्च केल्या, त्याच्यामध्ये आपण पाहिलं 4 चेंडू डॉट आले। तिसरं षटक हाताळलं रोहित नागोजीने, त्याच्यामध्ये आपण पाहिलं आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या गेल्या, 2 चेंडू डॉट आले। म्हणजे 3 षटकांचा खेळ जमला। 3 षटकाच्या खेळा समाप्तीनंतर आपण पाहिलं ज्या 24 धावा धावपळकर ते पाहायला मिळत आहेत। 6 षटकांची लढत म्हणजे अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे। किती धावा जमा आपण जर पाहिलं कर्णधाराला विचारलं असता, कर्णधाराने सांगितलं कमीत कमी 70 धावांचा पल्ला आम्ही गाठण्याचा प्रयत्न करू। मात्र या ठिकाणी 3 षटकाचे खेळ आपण पाहिला तर 3 षटकाच्या समाप्तीनं 24 धावा धावपळ ते पाहायला मिळत आहेत। हे क्रिकेटचा खेळ आहे, कधी हा रंग बदलेल सांगू शकत नाही। क्रिकेट राजकारण सरडा कधी हा रंग बदलेल ना हे आपण सांगू शकत नाही। खऱ्या अर्थाने गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 4 गोलंदाज ऐमान। ओह क्या बात आहे, पुलर लाईनचा चेंडू राहिला। अगदी आपण पाहिलं ना फलंदाजाला या ठिकाणी लालच दिली होती, मात्र या ठिकाणी हा चेंडू डॉट आलाय। आणि खऱ्या अर्थाने मुरुड प्रीमियर लीग पर्व 4चं हे आपण जर पर्व 4 पाहिलं, अध्यक्ष साहेब खऱ्या अर्थाने जम्बोला आपण पाहतोय पूर्ण या मैदानाची पाहणी करत असतात। आलेल्या मान्यवरांचं कोणत्या खेळाडूला काय कमी पडले का, कशा पद्धतीने अजून आयोजन करायचं आहे। आणि हे खऱ्या अर्थाने नुसतं नाव व्हावं आपण त्या खुर्चीमध्ये बसून उपयोग नाही, तर त्या खुर्चीला साजेसे कामगिरी कशा पद्धतीने होईल ना हे करणं खूप महत्त्वाचं असतं। डॉट चेंडू आलाय, पुन्हा ऐमान आपल्या गोलची ट्रॅकवर सज्ज झालाय। चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलं होतं, आपण पाहिलं स्ट्रेट राईटचा फटका चेंडूला अडवण्यात आलं, या ठिकाणी यशस्वी झालं। सिंगल धाव कंप्लीट केली जाते। धावसंख्या मात्र धावपळकावरती पाहायला मिळते 25 धावा। ज्या 70 धावांचं या ठिकाणी लक्ष गाठण्याचा प्रयत्न होता ते मात्र या ठिकाणी जर पाहिलं वांदेली संघाला थांबवलंय। कारण खऱ्या अर्थाने एक व्यावसायिक खेळाडू विराज बाद झाला ना तो आता कुठेशी तरी संघाची आठवण येताना पाहायला मिळतोय। चांगला फटका राहिलाय, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते। आता मात्र खऱ्या अर्थाने धावांसाठी संघर्ष करतोय, झगडतोय फलंदाजी करणारा ईशाका 11 वांदेली संघ। वांदेली संघाला धाव्यांची नित्यांत गरज आहे, ती धावा मात्र या ठिकाणी घ्याव्या लागणार आहेत। क्षेत्रांची विहरचना जर पाहिली ना चांगल्या दाटणीची या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे। क्षेत्ररक्षक अगदी आपण ऑफ क्षेत्रामध्ये पाहिलं, गल्ली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिली पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक ठेवला आहे, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे। ओ क्या बात आहे, चेंडू चांगला होता, टप्पा चांगला राहिला, मात्र चेंडूची दिशा थोडीशी भरकटलेली पाहिली। वाईटचा अतिरिक्त या ठिकाणी इशारा आलाय। वाईट धावसंख्या धावपळकर जर पाहिल्या 27 धावा, लॉस ऑफ 2 विकेट, सॉरी एकच विकेट या ठिकाणी पास झालाय। पुरला लेनचा चेंडू राहिलाय, क्या बात आहे। या ठिकाणी ऐमान देखील चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी आणि हा फलंदाज मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर मात्र कॉट बिहाइंड पद्धतीने पास झालाय। ओके माफी असावी, चुकीची दुरुस्ती, त्रिफळाचीच झालंय फलंदाज। दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मात्र हा फलंदाज मात्र पास झालाय। आणि खऱ्या अर्थाने वेदांसर 6 षटकांची ही लढत आहे आणि खऱ्या अर्थाने 6 षटकांचं जर लढत असेल तर आपण क्रिकेट कसं खेळायला पाहिजे। कारण खऱ्या अर्थाने आपण पाहतो ना जे पॉवर प्ले षटक असतात ते आपली रणनीती आपण आखणं खूप गरजेचं असतं। कोणत्या स्पेलमध्ये कशा पद्धतीने खेळ करायचा, कशा पद्धतीने आपण एक लेजंड क्रिकेटर आमचे सहकारी मित्र आणि पंचाच्या भूमिकेने देखील आजकाल आम्ही त्यांना पाहत असतो, नितेश नरहरी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय। ज्या सिंगल डबल धावा कशा घ्यायच्या ना वेदांत सर त्या नितेश नरहरीला विचारा। वय वाढलं परंतु क्रिकेट संपलं नाही। परंतु या ठिकाणी पहा काय सर सेनापती कर्णधार संघ नायक ऐमान अरब मॅन फ्रॉम राजपुरी, काय गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते, अफलातून पती गोलंदाजी। आणि खऱ्या अर्थाने 4 षटकं झाली। रोहित नागोजी असेल त्यानंतर आपण पाहिलं तर मात्र ऐमान अरब त्यांनी मात्र आतापर्यंत वांदोली संघाच्या फलंदाजांना थांबवलंय, झगडावा लावलंय धावांसाठी, अक्षरशः धाव्यांसाठी या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना तर थांबवलंय। 4 षटकांचा खेळ संपलाय, धावा पाहिल्या धावपळकावरती तर मात्र 27 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात। म्हणजे अजूनही 12 चेंडू आहेत,
12 चेंडूमध्ये कमीत कमी या ठिकाणी तर खऱ्या अर्थाने वेदांत सर 35 ते 30 धावांचं या ठिकाणी योगदान यांना घ्यावं लागेल, कारण कालच्या दिवसामध्ये पाहिलं 80 धावा देखील या ठिकाणी सहजरित्या या ठिकाणी चेसिंग धावांचा पाठलाग पार होताना पूर्ण होताना आपण पाहिलं आहे. एक चांगली ही स्पर्धा, चांगली संकल्पना आणि खऱ्या अर्थाने पर्व चौथा आहे, त्याचं नक्कीच आपल्याला सर्वांना मुरुड भाषानं गर्व आहे. कारण कधी कधी आपण पाहतोय वेदांत सर पहिला पर्व होतो, दुसरा पर्व होतो, नंतर मात्र त्याच्यामध्ये काहीतरी गर्व देखील होत जातो, परंतु ही चौथ्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय आणि या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला आणखीन एक सामना पाहायला मिळणार आहे, म्हणजे मैत्रीपूर्वक लढत पाहणार आहोत. ज्या रोहा तालुका प्रीमियर लीगमध्ये आपण पाहिला मुरुड तालुका विरुद्ध रोहा तालुका, तशीच देखील लढत आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एका बाजूला मुरुड तालुका असणार, त्यांच्या विरोधात रोहा तालुका, ही देखील या ठिकाणी आपल्याला लढत एक्झिबिशन मॅच पाहायला मिळणार आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 5 घेऊन ते गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मकसूद, मॅन फ्रॉम राजपुरी. हो, चांगला चेंडू राहिलाय, जोरदार अपील या ठिकाणी. एसटीच्या पाठीमागे आपण पाहतोय पराग म्हात्रे आहे, बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे आणि खऱ्या अर्थाने 40+ रायगड प्रीमियर लीग आपण पाहिली ना, त्याच्यामध्ये देखील चांगली कामगिरी पराग म्हात्रेची राहिलेली आहे. ज्या बॅकपुढे सरसून मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्रशे मस्तक पे दस्तक देते वेगेन, सीमा रेषेच्या बाहेर आलाय बऱ्याच उशिरानंतर षटकार. षटकार आल्यानंतर धावसंख्या वधारली, या ठिकाणी पुढे सरसली 33 आणि या नित्यांत गरज आहे या मोठ्या फटक्यांची. जर मेहुल पाटीलने 3 षटकार लगावले तर कॅश प्राइज आलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, 4 धावेसाठी चौकार. आता मात्र ही गाडी कुठेतरी थांबलेली, रुलावरती मात्र व्यवस्थित आलेली आहे वांदेली या संघाची, कारण पहिल्या चेंडू षटकार नंतर चौकार आल्यामुळे 2 चेंडूवरती 10 धावा आल्यात. जी गरज आहे धाव्यांची ती मात्र आता या ठिकाणी पुरी करताना पाहायला मिळते मेहुल पाटील आणि त्या साथीला जो फलंदाज आपण पाहतोय प्रतीक दिवाले, स्वतः सरसेनापती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर. ओहो, क्या बात आहे, अफलातून या ठिकाणी क्षेत्ररक्षण, क्या बात आहे. गल्ली क्षेत्रामध्ये धर्मेंद्र पैतारी, कोण नाव विसरेल मित्रांनो, एक लेजंड क्रिकेटर आहे, कोरले गावला बिलॉंग करणारा हा खेळाडू, खऱ्या अर्थाने चिवट फलंदाज म्हणून ज्याला मानलं जातं असा हा खेळाडू आहे. धावसंख्या मात्र धावपळकावरती पाहिली 38 धावा धावपळकावरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, सीमा रेषेच्या बाहेर आलाय, आणखीन एक षटकार. धन्यवाद. धावसंख्या पहिली धावपळकावरती 44 धावा धावपळकावरती. ज्या 4 षटकामध्ये धावा थांबल्या होत्या त्या मात्र आता धावा यायला लागल्यात. ज्या शेवटचे 2 षटकावरती आपण खऱ्या अर्थाने आक्रमण करू गोलंदाजी आणि तो आक्रमण होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणखीन एक मोठा फटका, क्या बात आहे, बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. संघाला जी गरज होती ती गरज मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 22 मिनिटं झालेत. 22 मिनिटांमध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहिले तर मात्र 5 षटकं टाकून पूर्ण झालेत. ही डिसिप्लिन, ही शिस्त असणं गरजेचं आहे, कारण आपल्याला प्रत्येक सामना हा 6 षटकांचा खेळायचा आहे.
50 धावा धापती लगावल्या गेल्या. ज्या 4 षटकामध्ये कुठेतरी धावा थांबल्या होत्या त्या मात्र या षटकाचा विचार केला तब्बल या षटकामध्ये धावा आल्यात. त्यामध्ये 23 धावा या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या. कोणताही विकेट मात्र आला नाही आणि मात्र एक चेंडू त्याच्यामध्ये डॉट आलेला आपण पाहिला. एक अंतिम स्लॉग बॉल आणि निर्णायक षटक. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज नरेंद्र भगत याच्यामध्ये मात्र हातामध्ये चेंडू सोपवलाय. किती धावा रोखणार या षटकामध्ये. पहिला चेंडू चांगल्या धाटणीचा चेंडू राहिलाय. डॉट चेंडू आलाय. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 या चेंडूमध्ये किती धावा जमा करणार, कारण 50 धावा तर आता मात्र आल्यात. म्हणजे अजूनही 15 ते 20 धावा येणं गरजेचं आहे. त्या धावा येणार का, त्या धावा रोखणार का. मात्र या अंतिम षटकाचा जर क्षेत्रक्षण पाहिला ऑन क्षेत्रामध्ये डीप स्क्वेअरमध्ये क्षेत्रक्षण तैनात केलं गेलंय. एक आपण पाहिलं डीप मिडी विकेट मध्ये क्षेत्रक्षण तैनात केलं गेलंय. मोठा फटका दिलाय. समालोचन कक्षाला मानवंदना. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. अब तक 56 ही धावा धावफलकावरती. ओ अफलातून फटका होता. बऱ्याच चेंडू हवेमध्ये बराच काळ अगदी हवेवरती तरंगत होता. मात्र क्षेत्ररक्षकाने देखील त्या ठिकाणी वाट पाहिली. वेळ जाऊ दिला. चेतन आहे क्षेत्ररक्षक. अफलातून पद्धतीचा क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. झेल पकडला गेलं. धावा मात्र रोखण्याचा प्रयत्न पाहिला. AVM वॉरियर्स तळेखार विजय घाणेकर आणि रिषा 11 कर्णधार अक्षय कांबळी 2 तुल्यबळ खेळाडूंमध्ये ही लढत पाहायला मिळणार आहे. तर मी सरपंच साहेबांना विनंती करते विजय घाणेकर आणि त्यांचा प्रतिस्पर्धी कर्णधार अक्षय कांबळे यांना विनंती करतो की चला आपण या ठिकाणी आपला रिपोर्टिंग द्यायचं आहे. कारण मधल्या वेळेमध्ये आपल्याला या ठिकाणी नाणेफेक करायची आहे. तरी आपण या ठिकाणी यायचं आहे. गोलंदाज पुन्हा आपला गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. पुढे सरसलाय. जागा बनवली गेली. चेंडू अगदी डीप 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 मिडविकेटच्या बाहेर. षटकार. बासष्ट धावा. धावा येत नव्हता. धावा घेणारा पाहिजे. धावा लुटणारा पाहिजे. ओहो नशिबाची साथ. मात्र लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतो. 4 धावांसाठी चौकार. एकदा मोठा बिग 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 युजर सिक्सर. षटकामध्ये 23 धावा आणि 6व्या षटकामध्ये 22 धावा. म्हणजे 12 चेंडूमध्ये जवळजवळ 45 45 धावा संघासाठी या ठिकाणी जमा केल्या. कर्णधार खऱ्या अर्थाने प्रत्येक दिवाले आणि त्याच्यानंतर प्रज्योत मोहितेने या ठिकाणी जो कळस या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण पाहिला ना, तो पाया रचला होता, ज्या भिंती रचल्या होत्या त्याच्यावरती कळस मात्र चढवण्याचा काम या 2 खेळाडूंनी केलंय.
तर या ठिकाणी पूर्वार्धामध्ये पाहिलं आपण धावसंख्या धावफलकावरती जमा केल्या. विरू किती? 72 धावांचं भलं मोठं टार्गेट मात्र या ठिकाणी उभं केलं गेलंय. तर मात्र या 72 धावा कशा पद्धतीने पार होणार, म्हणजे 73 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने पार होणार हे मात्र आपण या उत्तरात ऐकणार आहोत. आपला मल्याण अलिबाग येथील हा गोड आवाज वेदांची कंटक यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. तत्पर मात्र मी विनंती करतोय विजय घाणेकर आणि अक्षय कांबळे यांना पुन्हा एकदा विनंती करतोय आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. कारण आपण व्यावसायिक खेळाडू आहे, आपल्याला माहिती आहे वेळ किती महत्त्वाची असते, कशा पद्धतीने आपल्याला सामने खेळवायचे आहेत. तरी मी दोन्ही कर्णधाराला विनंती करतोय चला आपण या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. जसं या उत्तराला सुरुवात होईल तसं आपण आवाज ऐकूया. आवाजामध्ये देखील बदल होतोय. वेदांत सर यांचा मात्र आपण आता आवाज ऐकणार आहोत. धन्यवाद धन्यवाद प्रदीप सर. तत्पूर्वी मुरुड प्रीमियर लीग, प्रशांतदादा मिसाळ पुरस्कृत मुरुड प्रीमियर लीग आणि या मुरुड प्रीमियर लीगच्या चौथ्या पर्वाच्या दुसऱ्या दिवसाला मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांशी जोडला जातोय. कारण कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर जन्नत क्रिकेट क्लब मांडला हा संघ प्रथम क्वालिफाय होणारा किंवा सुपर 12मध्ये जाणारा संघ आपण पाहिला होता. त्याच्यानंतर जर पाहिलं तर नंतरचा संघ जो वाघोबा मुरुड होता तो संघ जर पाहिलं तर त्यानंतर क्वालिफाय झाला, सुपर 12मध्ये पोहोचला. आणि आज दोन कोणते संघ पोहोचणार हे सांगण्यासाठी पुन्हा आपण जोडले गेलेलो आहोत. आजचा पहिला सामना विशाखा 11 वांदेली विपक्ष अजिंक्य बोरली असं दोन संघांमध्ये रंगणार आहे. इथे मात्र जर पाहिलं तर निश्चितच विशाखा 11 वांदेली संघ जो निलेशजी रमाणे साहेबांचा संघ आहे आणि प्रतीक दिवाळे त्या संघाचा कॅप्टन आहे. आणि दुसरीकडे अजिंक्य बोरली ज्या संघाचे ओनर आहेत अजिंक्य नागोजी आणि कॅप्टन आहे ऐमान आरब मॅन फ्रॉम राजपुरी. निश्चितच असं असताना कशा प्रकारे आजच्या दिवसामध्ये ऐमानचा खेळ होणार, कशा प्रकारे प्रतीकचा खेळ होणार हे पाहणं गरजेचं आहे. कारण प्रतीक दिवाळे एक गोष्टीचं आत्मपरीक्षण करावं लागेल की 72 धावा ठीक आहेत, चांगली धावसंख्या आपण धावफलकावर लावलीत, परंतु भावेश आणि मेहुल प्रत्येक चेंडू हा षटकार मारण्यासाठी नसतो, प्रत्येक चेंडूला बॅट स्विंग महत्त्वाचा नसतो. काल जर नितेश नरहरीची बॅटिंग तुम्ही पाहिली असाल, आकाश महाडिकची बॅटिंग पाहिली असाल, हे पराभूत झाले पण त्यांनी जिथे सिंगल डबलचा खेळ गरजेचा होता तिथे सिंगल डबल्स देखील काढल्या. सिंगल डबलनं हा जर गेम चालला असता तर जे चेंडू निर्धाव गेले त्याच्यावर निदान 10-12 धावा आणखी येऊ शकल्या असत्या आणि धावसंख्या ही विजयी धावसंख्या 85-86 धावसंख्या विजयी होऊ शकली असती. इथून देखील आपण विजयी होऊ शकता. 73 धावा चेस करणं सोपं नाही आहे, कठीण देखील नाही आहे, परंतु त्याच्यासाठी जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी होणं गरजेचं आहे. इथे मात्र सामना चालू होईल. दुसऱ्या पर्वाला दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. दुसऱ्या इनिंगच्या सुरुवातीला पहिलं षटक घेऊन आलेला गोलंदाजी मार्कवर विशाखा 11 वांदेली संघाकडून प्रज्योत, ज्यानं अप्रतिम अंतिमतः येऊन चांगली फटकेबाजी केली होती. पहिलाच चेंडू स्ट्राइक एंडवर फलंदाज नील तळेकर आणि हा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू होता. अगदी जर पाहिला तर नितेश दादा अगदी स्लोअर हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि हा चेंडू काय कोणी कुठेही मारू शकला असता. आणि बघा ज्याच्याकडे क्षमता आहे तो कुठे मारतो आणि त्याने कुठे लगावला. तत्पूर्वी नक्कीच नीतू भुरे याचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आज विजय घाणेकर यांच्या संघामध्ये आपल्याला खेळताना दिसेल. आणि जेव्हा नीतू भुरेला ऑक्शन टेबलवर विजय घाणेकर यांनी 19,000 पॉईंटला म्हणजे मुरुड प्रीमियर लीगचा सर्वात महागडा खेळाडू म्हणून नीतू भुरे आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या वर्षी कॅप्टन होता शिरगाव संघाचा. इथे मात्र नो चेंडू. येस इट इज थ्रो बॉल. थ्रो बॉलिंग यासाठी या ठिकाणी आता प्रज्योत मोहितेला या स्पर्धेमध्ये पुढे गोलंदाजी करता येणार नाहीये. काल देखील 2 गोलंदाज अशा प्रकारे बाद केले गेले होते. आज देखील पहिल्याच दिवशी असा गोलंदाज बाद केला गेला आहे. आणि अशा प्रकारे जर नितेश दादा काही झालं तर त्या गोलंदाजांना आत्मपरीक्षण करायचं आहे. कारण मुथैया मुरलीधरनला देखील जर पाहिलं तर ऑस्ट्रेलियन पंचांनी बाद केलं होतं. जसप्रीत बुमराच्या ॲक्शनवर देखील
संशय नोंदविला गेला होता, सुनील नारायणच्या ॲक्शनवर संशय नोंदविला होता, त्यावेळेला तुम्ही खराब गोलंदाज नाही आहात, तुम्ही कमबॅक करू शकता, तुम्ही थोडी प्रॅक्टिस वाढवू शकता. आणि असं असताना तिथे मात्र वांदेली संघाच्या थोड्याशा अडचणींमध्ये वाढ होते. या चेंडूला जर पाहिलं तर नो घोषित केलंय, धावफलकावर एका धावेची भर, एक चेंडू 7 धावा धावफलकावर. पुढचं षटक, तेच षटक कंटिन्यू करण्यासाठी नवीन आलेला गोलंदाज विराज फोफलनकर फलंदाजीमध्ये काही चमकू शकला नाही, 0 चेंडू 0 धावांवर बाद झालाय. गोलंदाजीमध्ये काय करू शकतो, इथे मात्र रनआउटची संधी, फ्री हिट चेंडू होता, फ्री हिट चेंडूवर रनआउटची संधी होती, पण ती संधी मात्र काही घेता आली नाही. या चेंडूवर एक धाव आली, एका धावेच्या साहाय्यानं धावफलकावर निश्चित रूपानं धावसंख्या झाल्या त्या म्हणजेच 8, 2 चेंडू 8 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर विराज फोफलनकर सज्ज आहे. स्ट्राईक एंडवर फलंदाज आयमान अरब आहे. आयमान अरब निश्चित रूपानं मित्रांनो जर पाहिलं तर आपल्याला कित्येक स्पर्धांमध्ये चांगली खेळी करताना पाहायला मिळालाय. नक्कीच पुढचा चेंडू घेऊन विराज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळी मात्र लोअर फुल टॉस चेंडू, गॅपमध्ये चेंडू होता, चेंडूला पाठवलाय काऊ कॉर्नर, सीमा रेषा पार, 4 धावांसाठी. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. ऐमान अरबला जर पाहिलं तर प्रदीप सर मागच्या वर्षी महालुंगे संघाची एक स्पर्धा होती, ओपनचे संघ खेळत होते, उस्मान पटेल ज्या संघामध्ये होता आणि उस्मान पटेल थोडासा आउट ऑफ फॉर्म खेळत होता आणि त्यावेळी सामना अक्षरशः गमावला होता संघानं. काहीतरी एका ओव्हरमध्ये 24 धावांची गरज होती आणि मग तिथे ऐमान अरब उतरला आणि भरपूर लांब भाईजान सांगतायत किती लांब षटकार मारले होते, 4 षटकार मारले होते आणि ऐमाननं तो सामना जिंकवला होता. अगदी 19 वर्षाचा आहे, मुरुड प्रीमियर लीग मधला सगळ्यात तरुण वयाचा कॅप्टन म्हणून ज्याची नोंद आहे. परंतु जर पाहिलं तर उस्मान पटेलचा खास त्याच्यावर जीव आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक वेळी उस्मानची बोली त्याच्यावर असते. असा ऐमान अरब आहे. हा देखील इनसाइड आउट फटका, ओव्हर द कव्हर्स, अप्रतिम फटका, लॉंग ऑफ रिजनच्या वरून 4 धावांसाठी 1 बाउन्स. कमॉन डीजे. थँक्यू. अजिंक्य बोरली संघावर काय राग आहे का डीजे मास्टर? गाणी वाजवत नाहीयेत. हां, सेटअप चालू आहे. चेंडूवर चौकार आलाय, 16 धावा धावफलकावर. अंतिम चेंडू या ठिकाणी बाकी असेल गोलंदाज विराजचा, परंतु या ठिकाणी मात्र चेंडू डिलिव्हर्ड होताना कुठेतरी हातातून सटकला नाही. पंचांनी मृत चेंडू डेथ बॉल घोषित केलाय आणि डेथ बॉलच्या सहाय्यानं या ठिकाणी हा चेंडू पुन्हा फेकावा लागेल. पुढचा चेंडू, यावेळी मोठा फटका, मिस टाइम झालाय. झेल खाली क्षेत्ररक्षक, ही झेल होणं गरजेचं आहे आणि ती झेल झाले. फलंदाज ऐमान अरब, कॅप्टन ऐमान अरब बॅक टू द पेव्हिलियन. कम ऑन डीजे. ऐमान अरब बॅक टू द पेव्हिलियन. अप्रतिम फलंदाज आहे, परंतु आज मात्र आपल्या फलंदाजीची चमक काही दाखवू शकला नाही. नवीन फलंदाज राज पाटील आलाय, मॅन फ्रॉम बोरली. राज पाटील बद्दल जर सांगायचं झालं नितेश दादा, तर मुरुड प्रीमियर लीगचं दुसरं पर्व जे मजगावमध्ये झालं, त्या पर्वामध्ये अल्तमश पठाणचा संघ जो होता, वन सोल्युशन कोरलई, तो संघ फायनल विनर होता. आकेश कदम कॅप्टन होता त्या संघाचा आणि निखिल धारवे मॅन ऑफ द सिरीज होता. आणि त्या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मी त्या ठिकाणी होतो. सामना बोरली संघाचा सामना होता. शेवटचे 5 मिनिटाचा वेळ आहे. तळेखार संघ आपल्याला विजय घाणेकर नाणेफेकीसाठी या, अन्यथा कमिटी जो निर्णय देईल त्याला आपल्याला अवलंबित करावं लागेल. तर तेव्हा राज पाटील, रोहित नागोजी, प्रतीक दिवाळे हे एका संघामध्ये खेळत होते आणि त्या सामन्यामध्ये अप्रतिम खेळ केला होता राज पाटीलनं आणि प्लेयर ऑफ द डे ठरला होता राज पाटील. त्या दिवशी ओपनिंग डे होता मुरुड प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वाचा आणि प्लेयर ऑफ द डे होता राज पाटील. आणि 2 वर्षानंतर पुन्हा एकदा तोच राज पाटील त्याच फॉर्ममध्ये खेळतोय का? कारण आता सध्या नॉन स्ट्राईक एंडवर आहे, स्ट्राईक एंडवर नील तळेकर आहे, पण असं असताना निश्चित रूपानं राज पाटील कशा प्रकारचा खेळ करतो हे पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भावेश निवाते, मॅन फ्रॉम डाकेली. यावेळी अप्रतिम फटका, लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडू गेलाय. 4 धावांसाठी खणखणीत चौकार. कमॉन डीजे.
पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज भावेश सज्ज होईल. सामना करते नील. यावेळी मात्र नक्कीच 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 लाऊड अपील झाली. पंचांकडे दाद मागितली, परंतु पंच चाणाक्ष आहेत, पंच चपळ आहेत. काल देखील आपण सांगितलं होतं तुम्ही पंचांवर दबाव टाकायला जाल, परंतु पंच शेरात सव्वा शेर आहेत. आणि काल त्यांनी दाखवून दिलं प्रत्येक निर्णय काय चोखंदळपणे घेत होते. जिथे गरज आहे तिथे टेक्नॉलॉजीचा देखील वापर होत होता आणि अंतिम अंबाजीने चांगली टेक्नॉलॉजी लावलेली आहे. त्याच्यामुळं यावेळी मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अप्रतिम फटका लॉंग ऑनच्या वरून. नील तळेकर ऑन फायर. कम ऑन डीजे. या चेंडूवर आणखी एक चौकार आलाय. नील तळेकरच्या बॅट मधून अप्रतिम फलंदाजी नीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. अप्रतिम फलंदाजी. 7 चेंडू 21 धावांवर नाबाद खेळतोय. पुढचा चेंडू घेऊन धावफलकावर धावसंख्या 30 झाल्यात. 30 धावा आहेत. 10 चेंडू आतापर्यंत फेकलेले आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा भावेश. यावेळी मिस टाइम फटका, परंतु ताकद आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक आलाय. फलंदाज बाद होतोय. थोडीशी नजर लागली, चांगली फटकेबाजी होत होती, परंतु बाद झाला नील. कमॉन डीजे. या आपला प्रतिस्पर्धी या ठिकाणी उपस्थित आहे विजय घाणेकर. या लगेच. तर रोहित नागोजी स्ट्राइक एंडवर येतोय. पहिला चेंडू या ठिकाणी रोहित खेळणार. अप्रतिम चेंडू. भावेश निवातेला ज्या प्रकारे रोहितनं उभं ठेवलं होतं त्याच प्रकारची गोलंदाजी भावेशच्या माध्यमातून आणि त्याच प्रकारचा खेळ या ठिकाणी रोहित देखील करतोय. विजय घाणेकर नक्कीच आलेले आहेत. अक्षय कांबळी आपण देखील हजर आहात, तर या लगेच. अक्षय कांबळी आणि विजय घाणेकर हे दोन कर्णधार. रिशा 11 विपक्ष AVM वॉरियर्स तलेखार असा सामना आता याच्यानंतर पाहायला मिळेल. निश्चितच घाणेकर साहेब यांचा जर विचार केला तर रायगड प्रीमियर लीगमध्ये पहिला वेळेला कर्णधार ज्यानं मुरुड तालुक्याला बिलॉंग केलं आणि मुरुड तालुक्याचा संघ जो 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला, कारण याच्या आधी काशीद संघ देखील रायगड प्रीमियर लीगमध्ये 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता, पण आता घाणेकर साहेब स्वतः कर्णधार होते. अप्रतिम संघ होता. अक्षय कांबळी या. चला आलाय का अक्षय? आलेला आहे. ये चला अक्षय ये. नाणेफेक करून घेतली जाईल. नक्कीच रिशा 11 संघ, रोहित म्हशीलकर अँड टीम आणि त्यानंतर विजय घाणेकर साहेबांचा संघ आहे. असलमभाई वरवंडे असतील, वसंत वाघिलकर असतील आणि अनिस वरवंडे असतील, यांचा हा संघ आहे. तर निश्चित रूपानं अशा प्रकारचा हा संघ आहे. एकीकडे तळेखार आहे, दुसरीकडे जर पाहिलं तर रिशा 11 संघ आहे. अक्षय कांबळी देखील आलाय. अक्षय ये चल. आणि नक्कीच रिशा 11च्या ओनरचे खास मित्र किंवा त्यांच्या संघाचे मॅनेजर म्हणाल रायगड प्रीमियर लीग मध्ये रोहित म्हशीलकर. आज मात्र युद्ध आहे. कशा प्रकारचा खेळ होणार? गोलंदाज विराज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राज पाटील. चांगला चेंडू होता, नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेने मारलं. तिथे मला वाटते प्रतीक दिवाले स्वतः सज्ज आहे. त्यानं चेंडू अडवला, त्यानं चेंडू फेकला. तोपर्यंत एक धावून पूर्ण केली. नाणेफेक झाली. काय झालं अक्षय? यस, रिशा 11 संघ नाणेफेक जिंकला. अक्षय डिसिजन सांगायचं लगेच. गोलंदाजी. यस, क्षेत्ररक्षण घेणार.
नक्कीच घाणेकर साहेबांच्या वाट्याला फलंदाजी आलेली आहे, परंतु ऑक्शन टेबलवर त्यांनी चांगलं काम केलं होतं. नक्कीच आपण पाहिलं होतं ऑक्शन टेबलवर काय काम केलं होतं ते. तर निश्चितच सन्माननीय मंगेशजी कमाने साहेब, माजी सरपंच ग्रामपंचायत बोरलीचे, आणि आतिशजी कमाने यांचे मोठे बंधू, विनंती आहे कमाने साहेब आपण समालोचन कक्षामध्ये विराजमान आहात. मी विनंती करतो थोड्याच वेळाने आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. यावेळी मात्र चेंडू हवेत, चेंडू फसलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक होणं गरजेचं आहे आणि झेल झालाय. रोहित नागोजी, ज्याच्याकडून भरपूर विश्वास होता, ज्याच्याकडून भरपूर आशा अपेक्षा आकांक्षा होत्या, तो मात्र या ठिकाणी तंबूत परतलाय. कमांडीचे या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मन्नान पंगारकर. मन्नान पंगारकर देखील एक चांगला खेळाडू आहे. नक्कीच विहूर गावाला बिलॉंग करतो. आपण फुजेल फायटर्स विहूर संघामध्ये त्याला खेळताना भरपूर वेळा पाहिलाय. रोहित नागोजीचा विचार केला तर नक्कीच रोहित नागोजी चांगला खेळाडू आहे, पण आज मात्र थोडंसं लक फॅक्टर साथ देत नाहीये. गोलंदाजीत चांगली कामगिरी केली होती. 31 धावा धावफलकावर आहेत, तरीही रिक्वायर्ड रन रेट अजून 10.5चा आहे. म्हणजे राज जर टिकला, मन्नाननं चांगली खेळी केली तर धावा चेसेबल आहेत, परंतु डिफेंड देखील केल्या जाऊ शकतात. आणि विराज फोपलनकरलाही माहिती आहे की कशा प्रकारची गोलंदाजी करायची. पुढचा चेंडू विराजच्या माध्यमातून. यावेळी हो फ्लिक केलाय आणि काय झालंय, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता, त्यानं चेंडू अडवला, परंतु त्याला देखील खात्री नव्हती की चेंडू नक्की त्याच्याकडे आलाय. कधी कधी आपण लूज राहतो, त्याच्यामुळे जर पाहिलं तर पटकन चेंडू आला तर आपल्याला तो चेंडू पकडता येत नाही. आपण जर पाहिलं तर मागच्या इनिंगमध्ये पहिल्या षटकामध्ये पराग म्हात्रेला पाहिलात. पराग म्हात्रेनं काय केलं होतं, किती टाईट राहिला होता. आणि जुन्या अनुभवी खेळाडूंची ही खेळी असते, त्यांना माहिती असतं गेम अवेअरनेस काय आहे तो, आणि तो गेम अवेअरनेस असणं गरजेचं आहे. यावेळी मात्र इनसाइड आउट फटका मारण्याचा प्रयत्न, झेल खाली क्षेत्ररक्षक, फलंदाज बाद. राज पाटील बॅक टू द पेव्हिलियन. कम ऑन डीजे. झाले जिंकण्यासाठी जर काका विचार केला तर 20 चेंडू 41 धावांची गरज. म्हणजे नितेश दादा काय होणार, कारण आपण जर बघितलं तर आतापर्यंत चांगली खेळी होत होती. एकीकडून जर पाहिलं तर आयमाननं सुरुवात केली होती, दुसरीकडून जर पाहिलं तर चांगली फटकेबाजी नील तळेकर करत होता. पण कुठे कुठे जर पाहिलं तर फटकेबाजी करणं आणि त्याच्यानंतर थोडंसं डिफेन्सिव्ह खेळणं देखील गरजेचं आहे. आता पराग म्हात्रे स्वतः गेलाय. पराग म्हात्रेकडे जो अनुभव आहे, त्यानं आपल्या संघामधून खेळताना ज्यावेळी आपल्या अनुभवातून कित्येक वेळा सामना जिंकवून दिलाय समोरच्या संघाला, आपल्या संघाला, तर ही अनुभवी खेळी पराग म्हात्रेकडे आहे. परंतु नक्कीच इथे मात्र जर पाहिलं तर सध्या मोमेंटम जो आहे तो विशाखा संघाकडे आहे. यावेळी ओ हो मी म्हंटल होतं मोमेंटम वांदेळी संघाकडे आहे, आणि पराग म्हात्रेनं काय केलं तर सिंगल टाकण्याचा प्रयत्न केला आणि विराज फोपलनकरनं स्वतःच्या गोलंदाजी मार्कवर असताना कॉटन बोल्ड केलाय. अप्रतिम झेल टिपलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. कम ऑन डीजे. नक्कीच फलंदाजीला गोलंदाज आलाय. मॅन फ्रॉम राजपुरी मोईन गोलंदाज, नवीन फलंदाज या ठिकाणी फलंदाजीसाठी येतोय. एक मुस्तकीम गोलंदाज आहे राजपुरीचा, एक मोईन गोलंदाज आहे. सरनेम जरी गोलंदाज असलं तरी आता मात्र इथं गोलंदाजाची नाही तर फलंदाजीतून साथ द्यायची आहे आपल्या संघाला. धावफलकावर धावसंख्या जर पाहिली तर निश्चित रूपानं 32 धावा आहेत धावफलकावर, आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहेत इथे विराज फोपलनकर. अंतिम चेंडू इथे मात्र लिडिंग एज, परंतु चेंडू मात्र जाईल थर्ड मॅन क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी. कम ऑन डीजे.
3 षटकं झालेली आहेत आणि 72 धावा धावफलकावर आहेत. या ठिकाणी कशा प्रकारचा खेळ केला जाणार, कारण जर पाहिलं तर 12ची सरासरीने धावसंख्या झालेली आहे. 12च्या सरासरीने धावसंख्या करायची आहे म्हणजे 18 चेंडू 37 धावांची गरज आहे. असं असताना सामना अगदी समांतर सुटला आहे. कशा प्रकारची या ठिकाणी खेळी केली जाणार हे पाहणं गरजेचं आहे. नक्कीच जर पाहिलं तर अल्ताफजी वनकर असतील, गुज्जूभाई असतील, सलमानभाई दाखवे असतील, त्याच्यानंतर आणखी कित्येक असे आपल्याला दाते आहेत ज्यांनी या मुरुड प्रीमियर लीगला भरपूर मदत केलेली आहे. परंतु पहिलाच चेंडू या ठिकाणी खेळत असताना मन्नान पंगारकरनं दाखवून दिलंय की काल झिमाम पंगारकरनं जे केलं ते आज मन्नान पंगारकर करणं जाणतो आणि त्या प्रकारचा फटका पहिल्या चेंडूवर लगावलाय 6 धावांसाठी. खणखणीत षटकार कमांडीचे. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, चेंडू फेकतोय, तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण होत आहेत. 44 धावा धावफलकावर. नक्कीच 2 चेंडूंवर आलेल्या 8 धावा निश्चितच एक चांगली मजबूत स्थिती देऊन जातील, ती म्हणजेच अजिंक्य बोरली संघाला. परंतु दुसरीकडे विशाखा 11 वांदेली संघाला देखील विचार करावा लागेल. पुढचा चेंडू यावेळी लिडिंग एज, यावेळी मात्र झेल घेणं गरजेचं आहे. ओहो हो, शेवटच्या क्षणाला मात्र झेल काही टिपता आला नाही. धावसंख्येत 1 न वाढ. या ठिकाणी पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर भावेश निवाते सज्जेल. भावेश निवाते एक जुना जाणता आणि अनुभवी खेळाडू आहे. शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू, पंचांकडे दाद मागितली. नक्कीच जर पाहिलं तर पहिल्या बाउन्सरची अपील या ठिकाणी दिली गेली. तुम्ही ओव्हरमध्ये 1 बाउन्सर टाकू शकता. जास्त शॉर्टपिच चेंडू असला, डोक्याच्या वरून गेला तर तो पंच वाईड घोषित करतात. परंतु 1 ऑर्डर नंतर जर पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू पडला तर मात्र तो नो असतो. काही खेळाडू असतात जे पहिल्या बाउन्सरलाच नो मागतात, परंतु तसं नसतं. भावेश निवातेला चांगलं माहिती आहे आणि त्या प्रकारचा तो चेंडू होता. इथे मात्र क्लीन बोल्ड केलाय मन्नान पंगारकरला. अप्रतिम. मोईनला बाद केलाय का? मोईन गोलंदाज बाद झालाय का मॉन्डीजे? खेळाडू निवड जर पाहिली तर अगदी अप्रतिम आहे. संकू पराग म्हात्रे आहे, धर्मेंद्र पैत्री आहे, रोहित नागोजी आहे, त्याच्यानंतर जर पाहिलं तर मन्नान आहे, त्याच्यानंतर मोईन आहे, राज आहे, त्याच्यानंतर जर पाहिलं तर नील तलेकर आहे. परंतु एवढे चांगले खेळाडू घेतले जरी असले तरी भावेश निवातेनं देखील त्या क्वालिटीची गोलंदाजी केलेली आहे. गोलंदाज भावेश निवाते डाकेली गावाला बिलॉंग करतो. चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता आहे, तेवढीच चांगली फलंदाजी करतो. आजच्या दिवसामध्ये पहिलाच चेंडू खेळला होता आणि पहिलाच चेंडू काऊ कॉर्नरच्या वरून सीमापार पाठवला होता. परंतु आता गोलंदाजीत चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर भावेश निवाते पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळी मात्र निश्चित रूपानं लॉंग ऑफ रिजनला चेंडू खेळून काढलाय. कर्णधार प्रतीक दिवाळे स्वतः येतोय, चेंडू अडवतोय, चेंडू फेकतोय. तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण 46 धावा धावफलकावर. जिंकण्यासाठी 12 चेंडू 27 धावांची गरज. म्हणजे पहिल्या 4 षटकांमध्ये पहिल्या इनिंगच्या विशाखा 11 वांदेली संघ असं वाटलं होतं की कुठेतरी अडकतोय, फसतोय. त्यानं मात्र आता निश्चित रूपानं कमबॅक केलेलं पाहायला मिळतंय. कारण आता करंट रनरेटपेक्षा रिक्वायर्ड रनरेट थोडा जास्त झाला आहे. आणि असं असताना नक्कीच जर पाहिलं तर इथे मात्र विचार करावा लागेल तो म्हणजेच प्रतीक दिवाळे आणि टीमला की आता इथून कशी गोलंदाजी केली जाईल. इथून आता आपल्याला धर्मेंद्र पैत्रीला कसं रोखण्यात यश येईल, आपल्याला मन्नान पंगारकरला रोखण्यात कसं यश येईल. कारण इथून आता एक चांगलं षटक इथे मात्र विशाखा 11 वांदेली संघाला सामन्यामध्ये घेऊन येऊ शकतं. परंतु इथे 2 मोठे फटके जर पाहिलं तर पुन्हा एकदा जर पाहिलं तर अजिंक्य बोरली संघाला सामन्यात घेऊन येईल.
कारण अजिंक्य बोरली हा खूप जुना संघ आहे आणि खेळाडू देखील जर पाहिले तर भरपूर जुने खेळाडू आहेत. निश्चित रूपानं असं असताना कशा प्रकारचा खेळ आता होणार. पुढचं षटक घेऊन आलेला गोलंदाज हितेश मांजरेकर. नो चेंडू, क्लीन बोल्ड झालाय फलंदाज. परंतु नक्कीच या धावा घेण्यात यश आलं नाही. पंच कसला नो आहे सांगून द्या. यस 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 बघा मी म्हटलं होतं पंच काय आहेत. पंच ऑफिशियल आहेत आणि प्रतीक दिवाळी ही गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मी मगाशी नितेश दादांना सांगितलं होतं, नितेश दादा की वाडगावच्या मैदानावर सामना चालू होता. रोहित नागोजी तुला माहिती आहे ना अबू, 12 खेळाडू मुरुड टीमनं उतरवलेले आणि 1 ओव्हर झाल्यानंतर लक्षात आलं की फील्डवर 12 प्लेयर आहेत म्हणून. त्यावेळी आपण विजय घाणेकरचा संघ समोर होता. ओपनचे सामना होता आणि पहिल्या ओव्हरमध्येच विजय घाणेकरचे 3 मोठे खेळाडू बाद केले आणि सामना आपण रिस्टार्ट केला होता. मुरुड आणि वाडगावाचा सामना होता. परंतु विजय घाणेकरची जी साईड येते, प्रशांत मोहरे, त्याच्यानंतर महेंद्र अंधेरे किंवा इवन जी सगळी टीम जर पाहिलं तर आपण ही सगळी टीम होती, योगेश पवार वगैरे. आणि तेव्हा रोहित नागोजी कॅप्टन होता त्या संघाचा आणि 1 जानेवारी 2022चा तो दिवस होता. मला आठवतं मी समालोचन करत होतो आणि 12 खेळाडू फील्डवर होते आणि तेच काय ते इथं झालं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नो. आता कसला नो सांगतायत पंच? फेकीचा का पंच? यस, दुसरा गोलंदाज विशाखा 11 वांदेली संघाचा बाद केला जातोय आणि हे गरजेचं आहे. मुरुड तालुक्यातील गोलंदाजांना हे कळणं गरजेचं आहे कारण कित्येक वेळा आपल्याला याची जाणीव करून दिली जात नाही. परंतु कमिटीनं जे पंच आणलेले आहेत ते पंच यावेळी कोणाचे सख्य नाही आहेत आणि त्यांना माहिती आहे आणि पंचांना देखील या गोष्टीची जाणीव आहे की खेळाडूमध्ये जर सुधार करणं गरजेचं असेल तर त्याला वेळीच त्याची चूक दाखवून देणं देखील गरजेचं आहे. धावफलकावर धावा झाल्यात 48. 12 चेंडू 25 धावांची गरज आहे. आता मात्र निश्चित रूपानं फ्री हिट पुढे कंटिन्यू राहील. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. निश्चित रूपानं पहिला नो चेंडू होता, त्याच्यावर बोल्ड आउट विकेट मिळाला होता. परंतु तिथे मात्र जर पाहिलं तर प्रतीक दिवाळी थोडं तुझं लक्ष नव्हतं आणि आता जर पाहिलं तर थ्रो बॉलिंगचा नो दिलाय. नवीन गोलंदाज संकेत. हो बघा असं असून देखील या ठिकाणी धर्मेंद्र पैत्रीला मात्र कोणत्याही प्रकारचं चान्स घेऊ दिला जात नाहीये फ्री हिटवर. म्हणजे कुठल्याही प्रकारे धर्मेंद्र पैत्रीला काउंटर अटॅक करण्याची संधी दिली जात नाहीये. निश्चित रूपानं अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. 11 चेंडू 25 धावांची गरज. निर्धाव चेंडू आलाय. फ्री हिट चेंडू होता. संकेत दैला मॅन फ्रॉम बोरली का गोलंदाजी करणारा गोलंदाज. म्हणजे गोलंदाज जो बोरलीचा आहे तो बोरली संघाशीच गोलंदाजी करतोय. कॅप्टन कडून मिसफील्ड झाली परंतु हा चेंडू स्क्वेअर लेग रिजनलाच अडवता आला पाहिजे होता. स्क्वेअर लेग कडून दुसऱ्यांदा ही चूक झालेली पाहायला मिळते. या चेंडूवर 2 धावा येत आहेत आणि धर्मेंद्र पैत्री जोपर्यंत मैदानावर 2 चेंडू फेकलेले आहेत. 50 धावा धावफलकावर आहेत. यावेळी मात्र अलॉंग द कार्पेट चेंडू खेळून काढलाय. लॉंग ऑन रिजनला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि या प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. प्रतीक दिवाळे शेवटचा षटक घेऊन कोण येणार याच्यावर देखील आता धनंजय यादव विचार करणं गरजेचं आहे. कारण 2 गोलंदाज आपले जे आहेत ते आता यापुढे गोलंदाजी करू शकणार नाही आहेत. भावेश निवातीनं चांगली गोलंदाजी करून संघाला सांभाळलंय. परंतु असं असताना आता पुढे काय होणार. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हो अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी साकारली. कारण सेकंडला स्टोअर नेहमी चेसिंग करताना किंवा धावा डिफेंड करताना भरपूर महत्त्वाची असते आणि तीच ओव्हर या ठिकाणी टाकण्याचं काम संकेत दैलाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. संकेत दैला हा बोरली गावाला बिलॉंग करतो. आज मात्र विशाखा 11 वांदेली संघातून खेळताना दिसतोय आणि समोरचा संघ आहे संकू तो मात्र बोरलीचा संघ आहे. म्हणजे असं असताना संकेत दैला कशा प्रकारची खेळी करतोय पहा. पुढचा चेंडू ते मात्र थोडासा रनअपमध्ये गडबड झाली आणि रनअपमध्ये जरी गडबड झाली असली तरी देखील त्याला माहिती आहे 8 चेंडू 22 धावांची गरज या ठिकाणी जिंकण्यासाठी असेल. 51 धावा धावफलकावर आहेत. यावेळी मात्र मोठा फटका बॅटच्या पट्ट्यात आलाय आणि मन्नान पंगारकरनं या ठिकाणी मात्र मोठा फटका लगावलाय. कम ऑन डीजे.
बघा डीजे मास्टरनी काय वाजवलंय, नाद केलाय, कोणी केलाय. आता मात्र सध्या मन्नान पंगारकरनं केलाय. पंगा घ्यायचा नाहीये पंगारकर सोबत. 500 पॉईंटला मिळालाय फक्त मन्नान पंगारकर. परंतु असेच खेळाडू जे असतात ते नंतर जर पाहिलं तर मोठा विस्फोट करून जातात. आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. 7 चेंडू 16 धावांची गरज आता मात्र जिंकण्यासाठी असेल. पुढचा चेंडू इथे मात्र हलक्या हातानं खेळून काढलाय. नक्कीच कोणत्याही प्रकारे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला नाही, कारण मन्नानला माहिती आहे की 6 चेंडू 15 धावा राहिल्या तर मी धावा चेस करू शकतो. कारण आता विशाखा 11 वांदेली संघ अंतिम गोलंदाज कोण घेऊन येणार याच्यावर देखील विचार विनिमय असेल. प्रतीक दिवाळे स्वतः गोलंदाजी करू शकतो, इतर देखील त्याच्याकडे चांगले खेळाडू आहेत. परंतु प्रतीक दिवाळेला आता विचार पडला असेल, कारण 2 गोलंदाज त्याचे जे आहेत ते त्याचे या स्पर्धेमधून बाहेर गेलेत. म्हणजे अगदी तुम्ही आता MPLच्या पुढच्या पर्वामध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत MPL मध्ये तुम्हाला त्या 2 गोलंदाजाला गोलंदाजी करून देता येणार नाही. असं असताना आता काय होणार. असं असताना अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज 23 मिनिटं झालेली आहेत. नक्कीच रोहित नागोजीचं प्रत्येक ठिकाणी लक्ष आहे. तुम्ही जर त्याला बघाल तर तुम्हाला बोरलीचा वाटणारच नाही. आम्ही ऑस्ट्रेलियन म्हणायचो, कारण बघा ना कायम जर पाहिलं तर कुर्ले केस किंवा ज्या प्रकारे यायचा, पहिला जरा धार होती, आता प्रॅक्टिस कमी आहे. त्यामुळे रोहित नागोजी जरा बॅटिंगवर फोकस आता कमी राहिला आहे. पण नक्कीच परंतु असं असताना रोहित नागोजी यावेळी मात्र अप्रतिम फटका. अंतिम षटक घेऊन आलेला गोलंदाज आहे मंदार. आणि मंदारला पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरचं दार दाखवलंय मन्नाननं. त्याला माहिती आहे मी जर टिकलो तर मी सर्वांचा टिकाव लावणार आहे, आणि त्या प्रकारचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतो. निश्चितच रोहित नागोजी पंच आपले चाणक्ष आहेत. षटकार आलाय 5 चेंडू 9 धावांची गरज. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल, हे देखील लक्षात घ्या. पुढचा चेंडू यावेळी मात्र पंचांकडे दाद, पंचांचा इशारा. यस इट इज ICC लॉ नंबर 22 या ठिकाणी लागू केला जातोय. वाईड चेंडू लागू केला जातोय. आणि आता प्रतीक दिवाळे आपल्याला कळत असेल की कशा प्रकारे जे आपण 12 ते 13 चेंडू हुकलो किंवा आपण जे मिस केले ते चेंडू त्याच्यावर सिंगल डबल आली असती तर सामन्यामध्ये आपण आता वेगळ्या स्थितीत असतो. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मंदार सज्ज होईल. 5 चेंडू 8 धावांची गरज. इथे मात्र अप्रतिम चेंडू, चांगला चेंडू, आणि या प्रकारच्या गोलंदाजीची गरज आहे मंदार सानेकर, मॅन फ्रॉम साळाव. यस, साळाव गावाला बिलॉंग करतो मंदार सानेकर. समोर मन्नान पंगारकर, मॅन फ्रॉम विहूर. नक्कीच अक्षय कांबळीच्या टीम मध्ये खेळतो. आज जर बघितलं तर कशा प्रकारचा खेळ करणार. बॅटच्या पट्ट्यात समालोचन कक्षाला सलामी. डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. चेंडू जाईल 6 धावांसाठी. कम ऑन डीजे. सुपर ओव्हर आहे. जर सामना टाय झाला तर रोहित नागोजीचा लक चांगला आहे सुपर ओव्हर मध्ये. तसा आपण मला वाटते दुसऱ्या पर्वात रोहित झाली होती ना सुपर ओव्हर तुझ्या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू या ठिकाणी पंचांकडे दाद. वाईट चेंडू. सामना टाय झालाय. आता मात्र या ठिकाणी इथून सध्या तरी आपण जर पाहिलं तर अजिंक्य बोरले संघ पराभूत होऊ शकत नाही. सुपर ओव्हर होईल. सुपर ओव्हर मध्ये काय होईल ते सांगता येणार नाही, पण 3 चेंडू निर्धाव टाकावे लागतील. पुढचा चेंडू निर्धाव चेंडू. 2 चेंडू 1 धावेची गरज. काय होणार संकू. काढली जाणार का. नाही काढली तर मात्र सामना सुपर ओव्हर होऊ शकतो. नक्कीच प्रतीक दिवाळे आपल्याला क्षेत्ररक्षण फिरवणं गरजेचं आहे. 38 सर्कल. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. बघूया अजिंक्य बोरली संघाला इथे फलंदाज बाद. ओ हो बघा काय सामना होता आणि काय सामना आलाय प्रदीप भोईर सर. 1 चेंडू 1 धावेची गरज. आणि मुरुड प्रीमियर लीग याच गोष्टींसाठी ओळखली जाते. आता मात्र रोहित नागोजी कोण पाठवणार आहात. आयमान अरब आपण कोणाला पाठवणार आहात. मकसूर फलंदाजीसाठी आलाय. आणि आता कशा प्रकारे फलंदाजी करणार. मशकूर. मागच्या वर्षी जर पाहिलं तर काही खेळाडू नवीन होते. यावेळी
प्रदीप भोईर सर ते गल्फमध्ये आहेत, म्हणजे आपण जर पाहिलं तर फरहाद खत्ताब पाहिला, त्याच्यानंतर बिलाल रामराजकर पाहिला. आज मात्र या ठिकाणी मन्नान बाद झाल्यानंतर एक चेंडू एक धाव डिफेंड करण्यासाठी सामना टाय झाला तर सुपर ओव्हर होईल, लक्षात घ्या. सुपर ओव्हर टाय झाली तर परत सुपर ओव्हर होईल, लक्षात घ्या. प्रदीप भोईर सर बघा कसा सामना रंगला या ठिकाणी. अंतिम चेंडू या ठिकाणी कशा प्रकारचा खेळ केला जाईल. एक चेंडू एका धावेची गरज. मशकूरवर देखील जर पाहिलं तर दबाव असेल, मंदारवर देखील जर पाहिलं तर दबाव असेल. सुपर ओव्हर, मुरुड प्रीमियर लीग मधली पहिली सुपर ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळते. सामना हातात होता, सामना तोंडात होता, पण तोंडातला घशातला घास खेचून काढलाय तो म्हणजे अजिंक्य बोरली संघाच्या. इथून अजिंक्य बोरली संघ जिंकला तर जिंकू देखील शकतो, परंतु इथे या सुपर ओव्हर मध्ये प्रदीप सर विशाखा 11 वांदेली संघाला गमवायला काहीच नाही आहे, कमवायला भरपूर काही आहे. कारण त्याने हरलेला सामना जिंकवलाय, त्याने हरलेल्या सामन्यामध्ये कमबॅक केलंय, अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी खेळलंय. 2 गोलंदाज त्यांचे बाद केल्यानंतर देखील ते टिकले, ते लढले, ते हारले नाहीत आणि त्यांनी निर्धाव 3 चेंडू टाकले. आणि एका धावेसाठी जर पाहिलं तर आपल्याला एक चेंडू एका धावेची गरज असताना आपण सुपर ओव्हर मध्ये पोहोचलोय. नक्कीच 3 फलंदाज. थँक्यू डीजे. जम्बोभाई, सुपर ओव्हरला नियम इंटरनॅशनल राहतील ना? येस. रोहित नागोजी, आयमान, 3 फलंदाजांची नावं द्यायची आहेत आपल्या. जर पुन्हा सुपर ओव्हर झाली तर पुढच्या सुपर ओव्हर मध्ये ते खेळाडू खेळू शकत नाहीत ना? हा ठीक आहे, चला. 3 खेळाडू, फक्त 3 खेळाडू तुमचे खेळतील. 2 विकेट पडल्या सुपर ओव्हर मध्ये ऑल आउट केलं जाईल. परंतु जर सुपर ओव्हर जर टाय झाली तर पुन्हा ते खेळाडू फलंदाजी करू शकत नाहीत, बाद झालेले. त्याच्यानंतर गोलंदाज, हा, नवीन चेंडू दिले जातील दोन्ही इनिंगला सुपर ओव्हरच्या. सुपर ओव्हर मध्ये ॲज पर ICC रूल प्रथम फलंदाजी करेल गीता 11 बोरली संघ आणि चेस करेल विशाखा 11 वांदेली संघ. चला, विशाखा 11 संघ बाहेर या. आपली हा नाही सॉरी आपण चेसिंग आहे ना, बरोबर. तिथेच राहा. चला फलंदाज, चला आयमान, चला ओपनिंगच्या फलंदाज येतील. प्रदीप सर, काय होईल? या ठिकाणी काय होणार? आयमान अरब आणि मन्नान पांगारकर ही जोडी मैदानावर मुरुड प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वाची पहिली सुपर ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळते. आणि नक्कीच MPLच्या प्रेक्षकांना आणखी काय पाहिजे असतं? अजिंक्य बोरली संघ, तुम्हाला शेवटची वॉर्निंग आहे. प्लीज इथून सगळे प्रेक्षक बाजूला व्हा. तुम्ही खाली त्या बाजूला जा. तुम्ही नक्की एन्जॉय करा, नाचा, तिकडे उड्या मारा बिंदास. हा, आणि खेळाडू कक्षात खुर्च्या आहेत, तिथे फक्त खेळाडू बसतील, बाकीच्यांनी उठा आणि आतमध्ये बसा. नक्कीच आतमध्ये बसा. आणि या ठिकाणी प्रदीप सर, काय वाटतंय या सुपर ओव्हर मध्ये? कारण आतापर्यंत खेळ आपण जो पाहिला आहे त्याच्यामध्ये निश्चित रूपानं प्रदीप सर, हॅलो आवाज कमी झाला बघ. हॅलो चेक. प्रदीप सर, आपण जर पाहिलं तर विशाखा 11 वांदेली संघ बॅकफुटवर होता, परंतु त्यांनी पुन्हा एकदा कमबॅक केलंय. आणि असं असताना आता सुपर ओव्हर मध्ये काय होणार? खऱ्या अर्थाने वेदन सर पाहिलं ना आपण, ज्या वांदेली संघ 4 षटकांचा पण पूर्वार्ध पाहिला 27 धावा होत्या, मात्र नंतर त्याने खऱ्या अर्थाने त्या 12 चेंडूमध्ये तब्बल 45 धावा आपल्या संघासाठी जमा केल्या. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी या ठिकाणी एकच उद्दिष्ट गाठले आहे की काही झालं ना तरी चालेल, परंतु सामना मात्र वांदोली संघ या स्पर्धेतून बाहेर जाणार नाही. हा सामना मात्र पहिल्या आजच्या दुसऱ्या दिवसातील हा मात्र वांदोली संघ जिंकेल, हे मात्र या ठिकाणी सूचना आले. बोरली संघ, प्लीज सामना थांबवा. खेळाडू कक्ष आहे तिथूनच आपण बसायचं आहे, तिथूनच आपले खेळाडू बाहेर जातील. मी विनंती करतोय, मॅच थांबवायचं आहे. मी विनंती करतोय बोरली संघाला, आपले खेळाडू हे खेळाडू कक्षामधूनच जातील, तिथेच बसतील.
नक्कीच उत्साह आहे, एनर्जी आहे बोरली संघामध्ये. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं सुपर ओव्हर या ठिकाणी आपल्याला अंतिम पाहायला अंबाजी मिळतोय. आपले कुठे गेले ऑपरेटर? सामना लाईव्ह जात नाही आहे. सलामीला आपण पाहिलं तर डावकुरा फलंदाज आयमान अरब स्वतः कर्णधार सरळ सेनापती आला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये तिथून ट्रॅव्हल झाला, सिंगल कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी काय घडले पहा. 2 धावा धावून काढल्यात प्रदीप सर, परंतु इथे जर हे देखील लक्षात घ्यायचं वांदिली संघाला की 2 विकेट जर आपण समोरच्या संघाचे मिळवले तर आपण सामन्यामध्ये त्यांना ऑल आउट करू शकतो. आणि निश्चित रूपानं वकास भाईंचं आगमन झालं आज आणि पहिली सुपर ओव्हर झाली. काल दिवसभर बसले होते, काल काही असं झालं नाही. परंतु सुपर हबीब ओव्हर भाई घाया, येस हबीब घाया यांच्याकडून काल 500 रुपयाचं पारितोषिक होतं प्रत्येक पहिल्या हॅट्रिकसाठी, आणि ते मला वाटते अक्षय बोलूला त्याने दिलं होतं. पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू मिड विकेट क्षेत्राच्या वन बाउंस चेंडू सीमा पार आलाय चौकार. आयमान अरब हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो. आयमान अरबनं जर लगातार किंवा कसेही 2 षटकार लगावले तर वकास अनवरे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. 6 धावा धावपळकावरती गोलंदाज पुन्हा गोंजी ट्रॅकवर मोठा फटका मारण्याचा या ठिकाणी नक्कीच प्रदीप सर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले, परंतु आता 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 धावा पाहिल्या. पहिल्या चेंडूवरती 2 आल्या, नंतर चौकार, तदनंतर मात्र सिंगल, म्हणजे 7 धावा धावपळकावरती. मन्नांना देखील जर 2 षटकार लगावले तर वकास अनवरे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. कॅश प्राइज नक्कीच लागणार आहे, कारण हा सामना त्या पद्धतीच पाहायला मिळते, चुरस पाहायला मिळते आपल्याला या मॅच मध्ये. पुढचा चेंडू यावेळी मात्र सरळ बॅटनं खेळलेला फटका होता लॉंग ऑन रिजनला. पण वकास भाईंच्या तोंडातून 100 हा शब्द शोभत नाही ना. 500, 1000 या प्रकारची बक्षिसं काल त्यांच्याकडून लावली जात होती. नक्कीच वकास भाई हळूहळू बजेट वाढेल, कारण आता सुरुवात झाली मुरुड प्रीमियर लीगला, अजून 7 दिवस आहेत. परंतु आजच्या दिवसाची सुरुवात काय बेधडक झाले पहा. सुपर ओव्हर झालेली आहे. 8 धावा धावफलकावर अंतिम 2 चेंडू या षटकातील बाकी. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज विराज सज्ज होईल. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. आयमान अरब का फलंदाजीला आला, चांगली फलंदाजी तो करतो, पण या सामन्यामध्ये ग्राउंडचा अनुभव किंवा ग्राउंडची ओळख जर कोणाला असेल तर ती नील तळेकरला होती. मग त्याला का मागं ठेवला, हा देखील प्रदीप भोईर सर एक प्रश्न पडतो. प्रत्येकाची रणनीती स्ट्रॅटेजी वेगळी असते, परंतु ह्या ठिकाणी मी कौतुक करेल विराजचं, जो प्रथम पूर्वार्धामध्ये फलंदाजी करताना सपशेल फेल ठरला, म्हणजे डावच्या सुरुवात बाद झाला, मात्र त्याच्याकडे दुसरं काम होतं, कामगिरी होती गोलंदाजी, आणि अप्रतिम दर्जाची गोलंदाजी विराजची आपल्या हाळा मिळतोय. या ठिकाणी फटका, ओ हो 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 हो, चोरी केले या ठिकाणी. किती धावांची चोरी केली, तब्बल 4 धावांची चोरी केलेली पाहायला मिळते. ती म्हणजेच विशाखा 11 वांदेली संघाकडून. काय एफर्ट लावलेत, काय प्रयत्न केलाय. सुपर फिल्डर किंवा बेस्ट फिल्डर जो राहील त्या फिल्डरला सायकल दिली जाईल, आणि प्रज्योतच्या माध्यमातून पुन्हा एकदा जर पाहिलं तरी ती कामगिरी करताना पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने जर वेदन सर पाहिलं ना, जर आपण T20 विश्वचषक पाहिलं साऊथ आफ्रिका आणि भारत दरम्यान, त्याच्यामध्ये भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षण प्रत्येकाने असं क्षेत्ररक्षण केलं, अशा झेल पकडला, आणि त्या झेलांच्या आणि त्या क्षेत्राच्या जोरावर विश्वचषक जिंकलं होतं. आणि तेच प्रात्यक्ष या ठिकाणी पाहायला मिळालं. वांदुली संघाच्या प्रत्येक खेळाडूचं चांगलं या ठिकाणी आपल्याला क्षेत्ररक्षण आणि चांगलं एफर्ट पाहायला मिळालंय. धावा पाहिल्या या षटकामध्ये 12 धावा, 11 धावा धावपळ लागल्या, 12 धाव्यांची गरज आहे. सामना नक्कीच हा वेदन सर चुरशीचा होणार आहे. नक्कीच या ठिकाणी बघा ना प्रदीप सर, 11 धावा धावफलकार आहेत, 12 धावांची गरज आहे. प्रतीक दिवाळे आणि टीम या ठिकाणी कशा प्रकारे चेसिंग करणार, कारण ही चेसिंग आता होणं गरजेचं आहे. रोहित नागोजी गोलंदाजीला येतोय, आयमान अरब गोलंदाजीला येतोय, किंवा आणखी कोण गोलंदाजीला येतोय, हा प्रश्न राहील. परंतु असं असताना इथे मात्र काय होणार, कसं होणार आणि कशा प्रकारे होणार हे बघणं गरजेचं आहे. निश्चित रूपानं असं असताना आता मात्र जर पाहिलं तर इथे मात्र फलंदाजीला कोण जाणार, भावेश निवाते जात असेल, किंवा जर पाहिलं तर शेवटच्या क्षणाला अंतिम फटकेबाजी करणारा जर पाहिलं तर प्रज्योत जात असेल, प्रतीक दिवाळे स्वतः जात असेल, मेहुल जात असेल, विराज पोपलनकर जात असेल, जी कोणी आहेत ती निश्चितच खेळाडू जे आहेत त्यांनी
ह्या गोष्टीचा विचार करायचा आहे की 12 धावा या 2 षटकारांना पण केल्या जाऊ शकतात, 3 चौकारांना पण केल्या जाऊ शकतात, 4 वेळा जर पाहिलं तर डबल धावले आणि 1 चौकार मारला तर देखील काढल्या जाऊ शकतात. निश्चित रूपानं या गोष्टीचा विचार करायचा आहे, कारण जर सिंगल भेटत असेल तर चांगल्या चेंडूंना सन्मान द्यायचा आहे. खराब चेंडू एखादा येतो 6 चेंडूंमध्ये, तर त्याच्यावर मोठा फटका मारायचा आहे. तर निश्चित रूपानं असं असताना काय केलं जाणार? ते 12 धावा रोखायच्या म्हणजे ट्रम्प कार्ड कोणता असणार आहे बोरली संघाकडे? अजिंक्य बोरली संघाचा ट्रम्प कार्ड वेदांत सर कोणता असणार आहे? त्यांना 12 धावा रोखायच्या आहेत. चला फलंदाज, चला लगेच, चला फलंदाज. तत्पूर्वी आकाश गायकर मॅन फ्रॉम उसर याच्याकडून मुरुड प्रीमियर, नक्कीच आमचे चांगले मित्र आहेत, आणि केदार देसाई मॅन फ्रॉम उसर यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि वेदांत सर या ठिकाणी आजचा दिवस देखील आपल्यासाठी खास आहे. मुस्कान 11 मांडलाचे पुरस्कर्ते, ऑनर, आणि खऱ्या अर्थाने मुरुड तालुक्यातील बऱ्याचशा खेळाडूंना त्यांनी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. आपले सर्वांचे लाडके निसार हफीजी यांचं वाढदिवस आहे. त्यांना आमच्या संरक्षण कक्षाकडनं निसारबाई यांना खूप खूप वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. तुम जिओ हजारो साल, दिन के साल हो 50,000. हफीज साहेब आपल्याला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा हार्दिक अशा शुभेच्छा. हफीजींचा आज वाढदिवस आहे. सकाळी आम्हाला समजलं तेव्हा स्टेटस देखील 2-3 टाकलेत हफीजींचे, कारण एक अप्रतिम व्यक्तिमत्व आहे. आयमान अरब स्वतः गोलंदाजी मार्कवर, पहिला चेंडू खेळण्यासाठी मेहुल पाटील, पहिला चेंडू, चांगला फटका, लॉंग ऑफ रिजनला 1 धाव धावून पूर्ण. रोहित नागोजी स्वतः आलाय चेंडूवर. आयमान अरब सगळ्यात तरुण खेळाडू आहे, सगळ्यात यंग खेळाडू आहे, परंतु रोहित नागोजीकडे देखील क्षमता होती, कारण रोहित नागोजी हा एक जुना जाणता आणि अनुभवी खेळाडू आहे. पण आयमान अरबकडे जी क्षमता आहे नक्कीच चांगले फटके खेळण्याची, चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकण्याची, ती देखील वेगळी आहे. इथे मात्र आता विराज फोपलनकर मागच्या सामन्यामध्ये रनआउट झाला होता, मागच्या इनिंगमध्ये म्हणता येईल. लिडिंग एज लागली इथे मात्र, ओहो हो, चेंडू अडवला गेला, हे महत्वाचं आहे. 4 चेंडू 10 धावांची गरज. सुपर ओव्हर, 1 षटक आणि सुपर से ऊपर ओव्हर होणे वाला आहे. प्रदीपजी काय वाटतं? हा क्रिकेटचा खेळच असा आहे, कधी रंग बदल याचा नियम नाही. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं आता मात्र 4 मध्ये धावा जमा करायच्या आहे, त्या म्हणजे 10 धाव्यांची गरज आहे. नक्कीच 4 मध्ये 10 धावा आणि 9 काढल्या तर परत सुपर ओव्हर होईल. सुपर ओव्हर होणार. कशा प्रकारचा खेळ रंगेल. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज आयमान सज्ज होईल. यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्यात तर फटका आलाय, चेंडू हवेत लटकलाय. रोहित नागोजी बॉलच्या खाली, आणि विशाखा 11 वांदिली संघाचा सुपर ओव्हर मध्ये पहिला गडी बाद होतोय. कमॉन डीजे.
तो कायम राहणं गरजेचं आहे. ते मात्र नक्कीच प्रतीक दिवाळीला निलेशजी किंजळे यांच्या माध्यमातून असलेला हा गॉगल देऊन सन्मानित केलं जात आहे. आणि यानंतर होणारा सामना AVM वॉरियर्स तळेखार विपक्ष रिषा 11 आणि रिषा 11 संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. घाणेकर साहेबांच्या संघाला आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी. प्रतीक दिवाळे आता आपण इथून आपला हा बॉक्स खाली करायचा आहे आणि तळेखार संघ आपण आपला ताबा घ्यायचा आहे. या पुढच्या समालोचनासाठी घेऊन जातोय आमचे साथी समालोचक प्रदीप भोईर सर, मॅन फ्रॉम नौखार रोहा यांच्याकडे.